सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। जीवन शिक्षण मंत्री कसाल नंबर 1 शाळा या शाळेतील प्रवेशोत्सव खऱ्या अर्थानं उत्सव बनलाय। या ठिकाणी पालकांसह विद्यार्थ्यांची असलेली संख्या तसेच या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक यांच्यामधील असलेलं आपुलकीचं नातं यामुळे खऱ्या अर्थानं हा उत्सव ठरला। या शाळेच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषद सदैव सोबत असेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी व्यक्त केला। कसाल येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा नंबर 1 या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, कसाल सरपंच राजन परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लव म्हाडेश्वर, पंचायत समिती सदस्य बाळा कांदळकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य तृप्ती नारकर, संजय वाडकर, केंद्र प्रमुख हरमलकर, मुख्याध्यापिका स्नेहा पवार, मामा कसालकर, नंदू आंबेडकर आदींसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय आम्हाला मॅडमकडून मिळणार आहे किंवा काय आम्ही आता जसं सरपंच महोदयांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे, तर निश्चितच मी फक्त या मगाशी आशा म्हटले तर मी त्या शब्दाचा आता तुम्हाला दुसरा हे देतो की तुम्हाला आम्ही वचन देते की या शाळेसाठी जे तुम्हाला आवश्यकता असेल त्या या शाळेसाठी करण्याची मी माझी जबाबदारी पूर्णतः पार पाडेल आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाचा विषय असा होता की तुमचे जे काही
एकंदरीत हे कॉर्डिनेशन आहे जे एकमेकांप्रती आदर आहे, एकमेकांप्रती रिस्पेक्ट आहे, एकमेकांप्रती तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा घेता, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर कदाचित मला ही पहिल्यांदा दिसते. कदाचित मी जिल्हा स्तरावर काम करत असताना माझ्याकडे जे मंडळी येतात किंवा जो काही मी संघर्ष किंवा ज्या गोष्टी बघते त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट मला आज बघायला मिळाली. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला या सगळ्या गोष्टींचा. त्याचबरोबर माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, या शाळेमधून ज्या शिक्षिका निवृत्त झालेल्या आहेत त्या सुद्धा या शाळा प्रवेशोत्सवासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्याच्यावरून आपल्याला या मुलांप्रती किती निष्ठा आहे किंवा या मुलांप्रती किती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण समजतो ही गोष्ट लक्षात येते. त्याचबरोबर आता या छोट्या चिमुकल्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करते, हे जे काही 14-15 मुलं मुली आहेत त्यांचं. आणि ही जी काही मंडळी जी आता समोर शिकतात हे आपल्या भारताचं भविष्य आहे. आणि आज वय हे कुठल्याही गोष्टीसाठी निर्णायक ठरत नाही आहे. त्याचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो वैभव सूर्यवंशी 14 वर्षाचा असताना चांगल्या क्रिकेट खेळला आणि आज तो 15 वर्षाचा असताना इंडियन टीममध्ये गेला आणि तो रेकॉर्ड केलं. तसंच आपल्यामधली काही मुलं, आता मॅडमने जसं सांगितलं की नवीन स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये म्हणजे तुमच्या नवोदयमध्ये आहेत, काही स्कॉलरशिपमध्ये आहेत, तर मी पुढं याच्यामध्ये काही मला कलेक्टर होताना दिसत आहेत, काही SP होताना दिसत आहेत, काही मोठे मोठे होताना दिसत आहेत. कारण चेहरा मुलांचा जो आहे तो खूप बोलका असतो आणि ते त्यांचे जे डोळे ज्या चकाकीने ते डोळे चकाकतात त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की कदाचित हा प्रशासनाचा माझा 22 वर्षाचा अनुभव आहे. आणि याच्यापूर्वी सुद्धा मी अशा काही शाळा काही जिल्ह्यांमध्ये घेतल्या. तर मी वसईला BDO असताना सर मी एक शाळा घेतली होती, ज्यावेळेला ती शाळा मी ॲडॉप्ट केली त्यावेळेला त्या शाळेमध्ये बिल्डिंग सुद्धा नव्हती आणि ज्यावेळेला माझी ट्रान्सफर झाला ती शाळा पूर्णतः AC होती. म्हणजे मी पूर्ण त्याला AC मध्ये कन्वर्ट केलं होतं. म्हणजे मला सांगण्याचं फक्त तुमचा माझ्यावरती विश्वास तयार व्हावा म्हणून मी हे सांगते, बाकी कशासाठी सांगत नाही आहे. तर फक्त रिक्वेस्ट अशी आहे की मुख्याध्यापिका मॅडम आणि अध्यक्ष महोदय तुम्ही थोडंसं, कारण कसं होतं की आम्ही आमच्या रोजच्या रुटीनमध्ये इतके बिझी होऊन जातो की आम्हाला असं डोक्यावर सुद्धा काढायला वेळ मिळत नाही. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मध्ये मॅडम हे आम्हाला पाहिजे होतं, तुम्ही आम्हाला सांगितलं हे तुम्ही आम्हाला द्या, तो थोडासा फॉलोअप असेल ना की मग त्या गोष्टी आपल्या लक्षात जाणार नाहीत. आणि तुम्ही मंडळी इतके सजग आहात की तुम्ही आता ते एकदा तुम्हाला समजलं तर तो पाठपुरावा करणार याची पण मला खात्री आहे. तर माझी ही नवीन जी मुलं आहेत जी आपण पुढची पिढी घडवणार आहे, या पुढची पिढी घडवण्यासाठी माझ्या सर्व शिक्षकांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देते. आणि या शाळा प्रवेशोत्सवाच्या मार्गातून आणि जी नवीन 4थीला कुणी 5वीला कुणी ऑलरेडी इथं आहे यांना सगळ्यांना तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देते. आणि अशी अपेक्षा व्यक्त करते की आता जसं सर म्हणले की माझे या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा एक मेळावा आम्ही घेणार आहे, तर एक माझ्या विद्यार्थ्यांचा तसं अजून एक 20-25 वर्षांनी ज्यावेळेला हा मेळावा होईल त्यावेळेला नक्कीच या स्टेजवरती यातले बऱ्यापैकी प्रतिष्ठित अधिकारी असतील, काही प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असतील, काही सक्सेसफुल लोक असतील, अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते.